चला मित्रांनो, आता मी निघालो आहे वैरणीसाठी. तरी आता मी वैरण आणायला जात आहे. हे बघा, एवढं पाऊस झालेला आहे इकडं. तरी आता चिखलामध्ये आम्हाला जावंच लागतं वैरणीसाठी. तर आता मी निघालो आहे वैरणीसाठी. वैरण घ्यायला गेले की साप म्हणजे साप निघतात. असे मोठमोठाले साप निघतात तिथं वैरण ठिकाणी. पाऊस भरपूर झालेला आहे ना, त्याच्यामुळं सापाचं पण प्रमाण जास्तच वाढलेलं आहे. छोटे मोठे असतात. तरी आपलं सर्वांचं जेवण वगैरे झालं की नाही ते पण सांगा, कमेंट करा. कशी वाटत आहे आपली बागायत ते पण सांगा. बघा, ही भरपूर शेजाऱ्याच्या शेतामध्ये पाणी थांबले भरपूर. आणि बघा, चिक्कूची लागवड कशी झाली सांगा बरं मला कमेंट करून. हे बघा, चिक्कूची लागवड एकच क्वालिटी आणि क्वांटिटी नंबर 1 आहे. बघा, हे बघा, असे चिक्कू लागलेत बघा आपल्याकडे. असं आहे चिक्कू. हे बघा, भरपूर अशी बागायत आहे. आणि हे नवीन लागवड केलेली आहे. हे पूर्ण नवीन आहे 3 एकरमध्ये. आणि हे बांधावरचे पण झाडं आहेत. हे बघा, हे तुम्हाला दाखवतो बांधावरचे झाडं. हे वावरात लावलेले हे झाडं शेतामध्ये. आता मी जात आहे पलीकड. बघा, पहा हे हरभरा कसा आलेला आहे. पहा, आता येळोशीची चिंच पण भरपूर लागली बरं का. चिंचेचं झाड आहे. आणि हे बघा, हे आपलं शेत आहे. हे शेत आहे आपलं. इथून ती वरती शेड दिसते बघा, तिथपर्यंत 2.5 चक्कर यामध्ये जुंधळा आहे. आता मी निघालो. आमची मॅडम आली आहे बकरी घेऊन चारण्यासाठी. तरी मी आता त्यांना भेटतो, नंतर मी गवत कापाय चालू करतो. आलो बघा, आता जवळपास आता आपल्या मॅडमपाशी आलो आहे. मॅडम आता बकरी घेऊन आलेली आहे. आता बघा, मॅडम तुम्हाला दाखवतो कोण्या ह्याच्यामध्ये आहे पोझिशनला. हे बघा, इथं पोचलो बघा मॅडमपाशी. कशी उभा टाकल्या बघा, वाघ्याने मारल्यासारखे. आणि हे बघा, इकडं आपली बकरी खाते बघा. बघा आमची बकरी कशी खात आहे. तरी कसा वाटला व्हिडिओ, लाईक कमेंट करा सर्वांनी. चला आता जातो मी गवत कापण्यासाठी. बाय बाय, भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.